diamond तुझ्यासाठी काय पण तुझे मस्करे हाय कोणाला like तुझं nose pink, earring, eyelashes, bling bling, highlighter, blush, lipstick, pink, magical, magical. या सॉन्ग मध्ये जसं मुलीच्या शृंगाराचं तिच्या मेकअपचं अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे की तुम्ही फक्त सॉन्ग ऐकलं तरी त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतील. आणि तसंच काहीसं वर्णन म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, वस्तूचं, त्याच्या स्वभावाचं किंवा हालचालींचं हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन आपल्या आजच्या अलंकारामध्ये केलं जातं आणि त्याचं नाव आहे स्वभावोक्ती अलंकार. चला तर पाहूया काय आहे ते. स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय हे आपण आता एका फेमस एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊया. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वर उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाली. पहिला आपण ओळींचा अर्थ समजून घेऊ, मग ते कोणाबद्दल बोलतायत याच्याबद्दल सुद्धा समजून घेऊ. मातीत ते पसरले अतिरम्य पंख म्हणजे मातीवर अतिशय सुंदर पंख काय झालेले आहेत, पसरलेले आहेत. केले वर उदर पांडुर निष्कलंक, पांडुर निष्कलंक म्हणजे पांढरे शुभ्र आणि ज्याच्यावर कोणताही डाग नसतो असे त्याला आपण काय म्हणतो, पांडुर निष्कलंक. उदर म्हणजे काय, पोट. त्याचे जे पांढरे निष्कलंक पोट आहे ते वरच्या दिशेने आपल्याला दिसत आहे. चंचू तशीच उघडी, चोच त्याची तशीच उघडी आहे. पद लांबविले, पाय काय केले, लांब केलेले आहेत, लांबविले आहेत. निष्प्राण देह पडला श्रमही निमाले, प्राण त्याचा निघून गेलाय त्यामुळे त्याची जी निष्प्राण बॉडी आहे ती जमिनीवर पडलेली आहे आणि त्याचे सगळे जे कष्ट आहेत ते आता संपलेले आहेत. ओळी वाचताना आपल्याला सगळं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतंय आणि समजते की हे एका मृत पक्षाचं वर्णन इथे आपल्याला या ओळींमध्ये केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ओळी वाचताना तो सीन आपल्या समोर क्रिएट होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतो. मग आता या दुसऱ्या उदाहरणातील ओळी वाचताना तुम्हाला कोणतं दृश्य डोळ्यासमोर दिसतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा.